तर मित्रांनो आता आपण आलो आहोत झूला, जंगल सफारीला, जे की स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 4 नंबरच्या बस पकडून आपण इकडे पोहोचू शकतो. 2 मिनिटाचं अंतर आहे इथे पोहोचायसाठी. तर इथे पाठी बघू शकता तुम्ही. चला तुमची मित्र दाखवतो आतमध्ये. ब्लॅक पॅन्थर उर्फ बगीरा. यार बगीरा इज सो स्मॉल. Look, he's with Indian leopard, Black Panther and leopard. Bonus. Guys, cobra in the picture. Spectacle cobra. तर मित्रांनो इथे गोल्फ कार्ट्स अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट. इथे जर डिस्टन्स खूप असल्यामुळे इथे तुम्ही फ्री ऑन अँड ऑफ करू शकता. इथे आता हा वरच्या पार्टला आलो आहे आम्ही, इथे जिथे रायनोज वगैरे आहेत. ते रायनोज आहेत. आता आपण आलो आहोत बर्ड सेंच्युरीला, म्हणजे बर्ड्स वगैरे बघायला. इंडियन ॲव्हेरी म्हणून नाव दिलेलं आहे. इथे असे कार्ड्स अवेलेबल आहेत, जसं तुम्ही बघू शकता पाठी. एवढं जवळ ओपन. आणि पॅरट, लुक ॲट दिस पॅरट. पॅरट, पिकॉक. काय पावत नाही ते. हे अरे फ्लॅश बंद कर. एवढा मोठा वांदरो છે. કેટલા મોટા વાંદરો છે. हे बघा ऑस्ट्रिच. आणि तिकडे आहे झेब्रा. झेब्रा काढायचं पेलो पक्षी. तर मित्रांनो मी आता चाललेलो व्हॅली ऑफ फ्लावर्सला. तर त्याआधी जाताना इथे एक सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू पॉईंट आहे. ते इथून तुम्ही सरदार सरोवर डॅम बघू शकता. एकदम क्लिअर व्ह्यू आहे. तर इथे माझ्या पाठी आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स. तुम्ही बघू शकता इथे सगळे व्हरायटीज ऑफ फ्लावर्स आहेत.
मित्रांनो आता वाजलेत 6:45 आणि 7 वाजता आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लेझर शो चालू होतो. तर मी आता लेझर शो बघायसाठी आलो आहे. ॲक्च्युली मी एक दिवस अगोदर तिकीट काढल्यामुळे मला त्या कॅम्पसमधलं लेझर शोची सिटिंग एरियामध्ये तिकीट्स नाही भेटले. माझी आता तिकीट जी आहे ती इथे बस स्टेशनच्या इकडे तुम्ही बघू शकता. असं बस स्टेशनच्या इथे लोक बसलेली आहेत. इथून मला बघावं लागणार आहे. तर ही एरिया आहे बस स्टेशनची. तर प्रोजेक्शन मॅपिंगचा शो इथून आपल्याला दिसेल. तर इथे पाठी बघू शकता तुम्ही किती लोक आहेत. प्रोजेक्शन मॅपिंगचा शो संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ग्लो गार्डनला, जो की व्हॅली ऑफ फ्लावर्सच्या बाजूलाच आहे. तर तो पण आता 7:30ला काहीतरी ओपन होतं. तर आता ग्लो गार्डन बघून माझी ट्रेन आहे आता 9:30ची. तर आता मोठा चॅलेंज आहे की हे टायमिंग ॲडजस्ट होऊन मला ती ट्रेन माझी भेटेल की नाही. मित्रांनो मी आता आलो आहे ग्लो गार्डनला. हे तुम्ही बघू शकता पाठीमागे ग्लो गार्डन आहे. तर आपलं ग्लो गार्डन व्हॅली ऑफ फ्लावर्स किंवा झूसाठी आपल्याला बसेस 4 नंबर स्टेशनच्या इथून भेटतात. युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बस पार्किंग इथे 4 नंबर स्टेशन. मित्रांनो तर आता झालं आहे सगळं ग्लो गार्डन वगैरे फिरून. तर आता मी निघालो आहे परत रिटर्न स्टेशनला, एकता नगर स्टेशनला. तर आता इथे बघू शकता तुम्ही बस आलेली आहे आता माझी. आणि इथून रिटर्नची ट्रेन माझी एकता नगर ते दादर ही 9:30ची आहे. एकता नगर दादर एक्सप्रेस म्हणून ही रेग्युलर बेसिसवरती चालू असते. तर मित्रांनो मी आता आलो आहे मॅकडीला. ॲक्च्युली मी सकाळपासून फक्त सकाळी नाश्ता आणि फक्त दुपारचं लंचच फक्त केलेलं. त्यानंतर मी पूर्ण म्हणजे काहीच खाल्लं नाही म्हणून आता. आणि त्या एरियामध्ये पण असं फक्त बाहेरच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ऑपोजिट फक्त ढाबाच अवेलेबल आहेत. आणि आता हे आपण बघू शकतो की एकता नगर स्टेशन आहे इथे माझ्या पाठीमागे. तर इथून मला जवळ इझिली ॲक्सेसेबल फक्त हेच मॅकडीच होतं. मग आता मॅकडीमध्ये काहीतरी खातो. आणि माझी रिटर्नची आता ट्रेन आहे 9:30ची. बघू शकता जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर इथे जनरल वेटिंग रूम आहे. तिकडे तुम्ही चेंज वगैरे करू शकता. मी तुम्हाला वेटिंग रूम दाखवतो कसं. इथे आपली दादर एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. तर आपली 1 डे रिटर्न ट्रिप जी होती स्टॅच्यू ऑफ युनिटीची ती कंप्लीट झाली आहे. आणि ह्याचं असं बघायला गेलं तर आयटनरी आणि एक्सपेन्सेस खूप कमी, खूप एकदम अफोर्डेबल ट्रिप होती ही. माझी फर्स्ट ट्रिप होती. तर बघायला गेलं तर कॉस्टिंग जे आपले स्टॅच्यू ऑफ युनिटीचे कॉस्टिंग आहे, तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तिकीट्स हे 380 आहेत. त्यामध्ये विविंग गॅलरीचं एंट्री भेटते आपल्याला,
प्लस त्यामध्ये आपलं लेझर शो असतो. पण त्यामध्ये जेव्हा तिकीट बुकिंग ऑनलाईन बुकिंगच्या वेळेला खूप जरा लवकर तिकीट बुक केली तर खूप आपल्यासाठी चांगलं असतं, कारण का आपल्याला तरच कॅम्पसमध्ये बसून प्रोजेक्शन मॅपिंगचा शो बघू शकतो आपण. नाही तर मग 200 सीट्स असतात ते सोल्ड आउट होतात. झूचं एंट्री तिकीट आहे 200 रुपीज पर पर्सन आणि ग्लो गार्डनचं आहे 100 रुपीज पर पर्सन. तर टोटल कॉस्टिंग जी होते म्हणजे टोटल 700 रुपीज होतात, प्लस आपले ट्रेनची तिकीट.